आणि बनवायच्या आहेत तब्बल 100 धावा. 100 बनवायच्या आहेत आणि या 100 बनवत असताना कष्ट करावा लागेल यात कुठल्या प्रकारची शंका नाही. या दरम्यान आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. ऑस्टमच्या बाहेर थोडासा चेंडू या दरम्यान जो पाहिले मिळाला आणि त्यानंतर कव्हरला एक सुरेख प्रकारचा चौकार येत इथे सुशांतने आपलं खातं खोललं. हो 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 स्विचिचा फटका परत एकदा आपण पाहिला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. लगोपाठचे 2 चौकार आलेत आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती बॅकअप करताना पाहायला मिळाला आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रुपयात धापल पुढे जाऊन पोहोचतोय. 9 धावा धापल करते आपल्याला पाहायला. 9 रन विदाऊट लॉस. 32 चेंडूमध्ये 91 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 2 संघ आमनेसामने लढताना पाहायला मिळतात. एका बाजूला टीम जर आपण पाहिली संजीवगिरी 11 लोणीचा संघ निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला साई बालाजी लोणीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदवान आहेत परंतु आपल्याला पाहायचं की या ताकदवान संघांच्या दरम्यान होणाऱ्या लढतीमध्ये कोणत्या संघाची ताकद मोठी आहे हे पाहिला थोडासा वेळ लागेल पण ताकद निश्चितप्रमाणे एकाची सहज ठरणार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं हलका हाताने चेंडू खेळलाय. सूर तर मारलाय परंतु त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. उजवेठीच्या बाहेरचा चेंडू अगदी टॅप केला. चेंडूला फक्त दिशा दिली आणि गतीचा पुरेपूर फायदा झाला दादाबाईला आणि त्याच्यावरती चौकार येताना पाहायला मिळाला आहे. 13 धावा आहेत. परत एकदा आपण पाहिलं समोरच्या बाजूला तिथे दादाबाई याच्या बॅटमधून आला सूर्यप्रकाशचा फटका तर होता पण जशा प्रकारचा फटका त्याहीपेक्षा जास्त मोठा झटका बसलाय. फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. विशेष म्हणजे मला असं वाटतं की पलीकडच्या बाजूला ज्यावेळेस अगदी फटका खेळला गेला जसा क्षेत्ररक्षक पाहिला त्यानंतर लक्षात आलं की अजून थोडी ताकद जोरदार खेळणं गरजेचं होतं. अगदी हलक्यात तरी खेळण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला वाचू शकला नाही. धक्का क्रमांक बसला जाईल. पहिला 13 धावा आहेत. पहिलं षटक संपलं. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक पहिलं संपले. 13 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलमध्ये उर्वरित 30 चेंडूमध्ये 87 धावासंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 100 धावासंख्येचा पाठलाग करत असताना उर्वरित 30 चेंडू आता 5 ओव्हर याच्या बाकी आहेत आणि 87 धावा अजून इथून पुढे ज्या बनवायच्या आहेत. एक फलंदाज दादाबाईच्या रूपाने बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये काका नवगन यांना आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज मला कधी शुभम गीत याला आपण पाहतोय. अर्धशतकी खेळी ज्याची आपण पाहिली. 6 चेंडूवरती 6 चौकार ज्याच्या अगदी आपण पाहिले. एक चांगला ऑलराऊंडर आणि विशेष म्हणजे संजूभाऊ गिरी 11 संघाचा असणारा हा संघनायक आहे. कॅप्टन आहे जो आता गोलंदाजी मार्गावरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. आपण क्रिकेटबद्दल चर्चा करत असताना एक गोष्ट आवर्जून मगाची जी सांगितली की क्रिकेट इतकं सोपं नसतं. कधी कधी काय होतं की आपल्या संघासाठी सतत चांगली कामगिरी करणाऱ्या फलंदाजाला सुद्धा कधी कधी शून्यावरती बाद व्हावं लागतं. हे क्रिकेट आहे. या दरम्यान थोडासा मिस टाइम फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक उपास कोणताच नाही. 4 रन चौकार आहे.
सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलं पुढे जाऊन पोहोचेल. धापलकरती धावसंख्या जी आहे ती आता एकूण 17 वरती आपल्याला जे पाहायला मिळते. शुभमवरती आक्रमण निश्चितप्रमाणे या दरम्यान जे केले गेले. सुशांत गायकवाडच्या बॅटमधून आलेला सूर्यप्रकाशचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. शुभम किती तुझं स्वागत झाले चौकाराने. रखरखत ऊन आहे. ऊन मात्र मी म्हणतोय आज उन्हाचा चटका खूप मोठ्या प्रमाणात जाणवतोय. सकाळी अगदी आमच्या राहुल सरांनी सांगितलं, शाहरुख सरांनी सुद्धा सांगितलं की वातावरण तसं पाहिलं तर पावसाळ्याचे दिवस आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय उंची खूप, लांबी पण खूप आहे. वाघांची दाढ, फोडलाय पहाड, खणखणीत षटकार. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. चेंडू खूप चांगला होता परंतु थोडासा शफल झाला. चेंडू शरीरावरती येऊ दिला आणि एक शॉर्ट ऑन पूलचा फटका निश्चितप्रमाणे जो खेळला गेला. टायमिंग आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा मिलाप या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. षटकार आला. आपल्या धावसंख्या 23 आहे. एक गड्याच्या मोबाईलात 28 चेंडू 77चा पाठलाग. परत एकदा खिलाडी फिर से एक बार बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. छरण कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा, या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. या षटकाराच्या रूपाने आपलं पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकर धावसंख्या 29. शुभम गीतेवरती केलं गेलं आक्रमण. 3 चेंडूमध्ये त्याला 16 धावा आतापर्यंत खर्च झालेले आहेत. चौकार, 2 षटकार, 3 चेंडूमध्ये ह्या धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. या दरम्यान परत एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. चौकार आलाय. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. धाबरका धावसंख्या 33. परत एकदा बिग हिट और ये फिर से एक बार 6 रन. आता मी सुशांत गायकवाड. फटका असा ध्वाधार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. धापरकर धावसंख्या 39. परत एकदा शॉर्ट ऑन पूलचा फटका म्हणावा लागेल. अगदी जबरदस्त फटकेबाजी करतोय. शफल झाला. चेंडू शरीरावरती येऊ दिला आणि परत एकदा टायमिंग आणि ताकदचा वापर आपल्याला होताना पाहायला मिळालाय. सुशांत गायकवाड काय फलंदाजी करतोय. ओ या दरम्यान हलक्या चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय. 2 धावा संघासाठी वाचवल्या आहेत आणि तिसरी धाव. 3 धावा आल्यात आणि या 3 धावसंख्येनंतर धापलकरती धावसंख्या आहे 42 धावा. 2 षटकं संपलीत. तोडीस तोड उत्तर 100चा पाठलाग आहे आणि 42 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे ती 42 धावा आहेत. सुशांत गायकवाडची कामगिरी जर अगदी आपण 10 चेंडू खेळलाय, 38 धावा नाबाद आहे, 3 षटकार, 4 चौकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले आणि स्ट्राईक रेट जो आहे तो आहे 380चा. 10 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची खेळी करतोय सुशांत गायकवाड. बरेच जण हा एक विचार करते की काका नवगण का पाळले नाहीत. तिसरी धाव घेत असताना काका एका जागेवरती का बसून राहिले होते, का थांबून राहिले होते. त्याचं कारण असं की एक स्ट्रॅटेजी होती की
सुशांत गायकवाडला स्ट्राईकला आणायचं होतं. दुसऱ्या बाजूने अजून एक प्रश्न निर्माण झाला, काकाला का बाद केलं नाही. त्याचं कारण असं आहे, इथं काका जर बाद जर झाला तर येणारा फलंदाज जो आहे हा संघाला अडचणीत आणू शकतो का काय. पण क्रिकेटमध्ये कुणी लहान नसतो, कुणी मोठं नसतो, हे तितकंच खरं आहे. काका मागच्या वर्षीचे मॅन ऑफ दी सिरीजचे मानकरी आहेत, हे विसरून चालणार नाही. पण तरी अगदी आपण पाहतोय प्रत्येकाची स्ट्रॅटजी थोडीशी वेगळी असते. प्रत्येकाने गेम प्लॅन केलेला आहे, कोणाच्या विरुद्ध कोण उभं राहायचं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. या दरम्यान थोडासा मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान आपण पाहतोय एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना इथे दुसऱ्या धाव घेतली गेली नाही आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय एक धाव धावसंख्या 43. एक गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 किरण खोबरे इथं गोलंदाज मार्कावरती आपल्याला पाहायला मिळतोय. लढावा लागणार आहे, लढल्याशिवाय पर्याय नाही. कॉलबॅकचे राऊंड आहेत. इथं कॉलबॅकच्या राऊंडमध्ये तुम्हाला एक गोष्ट आपण आवर्जून सांगितली गेली की इथे हे तितकं सोपं नसतं. या दरम्यान काकाच्या बॅटमधून चेंडू अगदी हळूवारपणे अगदी फक्त ढकललाय. टायमिंग निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला नाही. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान ढकललाय. त्या दरम्यान एक सिंगल धावसंख्या 44. यानंतरचा होणारा सामना असेल सायरुद्रा फायटर पाथर्डी वर्सेस अनय 11 कनोली. बोथ कॅप्टन टॉससाठी चला. अनय 11 कनोली आणि सायरुद्रा फायटर्स पाथर्डी. ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला गेला. मिड ऑफला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे, हा मिळणार नाहीये. किरण अगदी आपण पाहतो तो गोलंदाज मार्कावरती. 21 चेंडूमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. किरण खोबरेने कमबॅक केलंय कारण आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकलेत आणि धावा फक्त खर्च केल्यात 2. 3 चेंडू 2 धावा फक्त किरणने खर्च केलेले आहेत आतापर्यंत. बिग हिट तर केलाय आणि आपल्याला पाहायचं क्षेत्ररक्षक आहे तिथे. आणि अगदी आपण पाहिले उंची खूप होती, लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय काका सुद्धा मजा घेत आहेत. काका आता धावले नाहीत, काकांना माहिती आपण रमत गमत पोचू शकतो. हे सगळं फनी मोमेंट आहेत. ह्या 2 धावा आहेत. धावसंख्या 46. सुशांत गायकवाडचा झेल निश्चितप्रमाणे उंची खूप होती चेंडूला, पण क्षेत्ररक्षकाला चेंडू कुठे आहे हे मात्र कळलंच नाही. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. सायरुद्रा फायटर पाथर्डी अनय 11 कनोली. चला तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न या दरम्यान अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीये. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 46. समीकरण बदललं जाईल. 19 चेंडू बाकी राहिले. 54 धावा बनवायच्या आहेत. 19 चेंडू आणि 54 धावा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, चला प्लेइंग 11 द्या. गोलंदाज तयार. एकोणीस चेंडू निश्चितप्रमाणे बाकी राहिलेत. 54 धावसंख्येचा पाठलाग यात्रामध्ये जो करायचा आहे. गोलंदाज तयार आहे. हलक्या हाताने चेंडू यात्रामध्ये खेळलाय आणि एक सिंगल घेतली गेली आणि एका सिंगल चेरपडे अगदी आपण पाहतोय स्वतःकडे प्रति स्ट्राईक येणार आहे सुशांत गायकवाडकडे. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1-47. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 षटकांमध्ये 47 धावा झालेल्या आहेत आणि राहिलेल्या 3 षटकांमध्ये 53 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेटचं मैदान अक्षरशः पूर्णपणे बहरलं गेलेलं आहे. चला वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, त्यामुळे टीमला विनंती राहील संजू बगीर 11 आपण क्षेत्ररक्षक लवकर लवकर लावून घ्यायचं ही आपणास विनंती राहणार आहे.
चला वेळ वाचणं गरजेचं. क्रिकेटबद्दल आपण चर्चा करत असताना एक गोष्ट आवर्जून सांगू शकतो की क्रिकेट म्हणजे नक्की आहे तरी काय. तर क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे तत्व आणि क्रिकेट म्हणजे तंत्र. क्रिकेट म्हणजे विजय, क्रिकेट म्हणजे पराजय, क्रिकेट म्हणजे ज्ञान आणि क्रिकेट म्हणजे आमची शान. क्रिकेट म्हणजे परमात्मा, क्रिकेट म्हणजे स्थैर्य, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे आक्रमक आणि क्रिकेट म्हणजे संयम. विजय सांगळे चला संपर्क करा. विजय सांगळे. क्रिकेट म्हणजे अहंकार. कधी कधी असं वाटतं की मी आहे ना, ह्याही गोष्टी आम्ही पाहत असतो की क्रिकेट म्हणजे अहंकार, क्रिकेट म्हणजे नम्रता, क्रिकेट म्हणजे संपत्ती, क्रिकेट म्हणजे साधना, क्रिकेट म्हणजे 22 यार्डचं आमचं विश्व, क्रिकेट म्हणजे विजयाचे जश्न, क्रिकेट म्हणजे आमच्या जीवाभाव्या मित्रांची असणारी टोळी आणि क्रिकेट म्हणजे टेन्शनपासून दूर राहण्याची आमची ही आहे औषधाची गोळी. क्रिकेट म्हणजे जीवनाच्या अनेक रंगांची होळी आणि क्रिकेट म्हणजे सर्व काही, त्याशिवाय आमच्या जीवनाला अर्थच नाही. हे आमचं क्रिकेट आहे. कारण काहींनी अक्षरशः म्हणजे माझ्यासारख्या राजू सर, संतोष सर, सतीश सर, आमचे राहुल सर, शाहरुख सर, रवी मेजर यांनी स्वतःला वाहून घेतलंय क्रिकेटमध्ये, तसं सुशांतने सुद्धा वाहून घेतलंय आणि अजून एक षटकार आला छेड. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा धुवाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी सर्वांचं मनापासून स्वागत. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अगदी आपण पाहतोय टॉस होईल यानंतरच्या सामन्याचा. नवीन भाऊ शेजवळ यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस पाथर्डी वर्सेस कनोली यांच्यामध्ये टॉस होतोय. नानाकाशाकडून जमिनीकडे आणि टॉस संपन्न झाला. टॉस विन बाय पाथर्डी टीम अँड चूज बाय फील फर्स्ट. थँक्यू. ऑर टू कम बॉक्स. परत एकदा सुशांत गायकवाड. वाह भाई वाह. फिर से एक बार 6 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. परत एकदा शपलून खेळलेला फटका अगदी आपण पाहिलाय आणि या स्पर्धेतलं 7वं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या सुशांत गायकवाड साठी. 17 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण झालेलं पाहायला मिळालंय. काय कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाड. 1100 रुपयाचं प्राइज असणार आहे. हनुमंत शेठ गावणे संघाचे संघ मालक यांच्या वतीने 1100 रुपयाचं प्राइज सुशांत गायकवाड साठी. परत एकदा आपण पाहिलं या ठिकाणी जोरदार तर फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तर या ठिकाणी घ्यायची नाही. हा प्रयत्न सुशांत गायकवाडचा आहे. कदाचित आज मराठी निर्णय बांधला गेलाय. योगेश पवार तुम्ही पहिल्या सामन्यात फलंदाजी केली काय हरकत नाही. यावेळेस आता जबाबदारी मी घेतलेली आहे असं निश्चितपणे कळवतो की काय. 15 चेंडू 41 धावा. 15 चेंडू 41. चेसिंग करत असताना अगदी आपण पाहिलं तर खास करून इथे फलंदाजाला किती झालंय महत्वाचं नाहीये, किती अंतर पार झाले महत्वाचं नाहीये, किती अंतर पार करायचं बाकी राहिलंय हे महत्वाचं आहे. परत एकदा आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू आहे. हो 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 हो. इथं काय घडलंय. क्षेत्ररक्षक आला होता चेंडूवरती, पाय घसरला, शरीराच्या चेंडू आडचा प्रयत्न केला, आडला नाही. चेंडू सीमाच्या बाहेर पोहोचला. 4 रन चौकार आहे. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. लो फुलटा चेंडू होता. या लो फुलटा चेंडूवर त्याला सूर्यप्रकाशचा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्या 37 धावा. 14 चेंडू 37. शुभम गीतेवरती खूप मोठं आक्रमण यंत्रण अगदी आपण पाहतो जे केलं गेलेलं आहे. ओ इथे अगदी आपण पाहतोय मिस टाइम तरी फटका असेल. चेंडू पोहोचला गेला, फाईल लागला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. अजून एक चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार.
67 वरती 10 फलक. समीकरण परत एकदा बदललंय. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायचे 30 धावा. एक हार किंवा दुसरी हार म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव असं कदाचित म्हणता येणार नाही. एखाद्या 2 पराभवाने माणूस आयुष्यामध्ये कधीच खचत नाही, त्यातून उभारी घेतो आणि तिथून पुढे मात्र एक जबरदस्त कामगिरी करतोय. आज साई बालाजी लोणीचा संघ ही कामगिरी दाखवतोय मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आणि इथं अगदी आपण पाहिलंय नो बॉलचा इशारा. एक सिंगल तर आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न या ठिकाणी आणि फलंदाज बाद. इथे फलंदाज काका बाद. नो बॉल. हॉटेल साई चंद्र लोणीचे प्रोप्रायटर श्री गणपत शेठ भोसले पाटील यांच्याकडून 11 घेऊन टाक. गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. मैदानाच्या बाहेर येणाऱ्या काकांची तुम्ही चेहऱ्यावरची स्माइल पाहिली असेल तर काकांना असं वाटलं होतं की भाई क्या मजा लिया मैंने मैदान के अंदर. मनमुराद आनंद घेतलाय काकाने. पण काका बाद झाल्यानंतर तुम्ही एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांच्या कक्षामध्ये त्या खेळाडूंच्या दरम्यान थोडीशी नैराश्य असतं, पण काका बाद झाल्यानंतर त्यांच्या संघात आनंद तयार झाला. काका एकच चेंडू खेळलेत आणि एक धाव पण घेतलेली काकांनी, पण काकांनी दिलेली जी साथ होती ना सुशांत गायकवाडला ती अतिशय महत्वाची होती. फ्री हिट. या दरम्यान अगदी आपण पाहतोय लो फुल टॉस. त्या दरम्यान अगदी आपण पाहिले धाव घेण्याचा प्रयत्न होता का, पण नकार या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो दिलाय. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे षटक क्रमांक संपले. फ्रीच्या चेंडूवरती रन घेतली गेली नाही आणि अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या जी आहे 69. शैली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 4 संपलं, 2 बाद. धावफलक धावसंख्या 69 आहे. 12 चेंडू 31चा सामना अजून यायचा बाकी राहिलेला आहे. कोण गोलंदाजी मार करतोय ते आपल्याला पाहिजे. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, कारण तगड्या फलंदाजा समोर एक तगडा गोलंदाज येणं तितकंच गरजेचं राहणार आहे. किरण खोबऱ्याच्या हातामध्ये चेंडू जर दिला गेलेला आहे, कारण असं आपण नेहमी पाहत असतो, खास करून की समान ताकदीचे 2 खेळाडू आमने सामने जर आले तर निश्चितच अगदी तो सामना पाहायला खूप मजा येते. चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉल चेक केला जातोय. बॉल पाहिजे. एक जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. ऑन स्क्रीन नेक्स्टची प्रमाण अगदी आपण पाहतोय. सहा चेंडूने 6 चौकारचं ग्राफिक्स लीगचे प्रमाण अगदी आपण पाहिलं होतं. याच्या अगोदर नामदार चषक या चषकामध्ये एक सुंदर कामगिरी. मी 7S लाईव्हला मनापासून धन्यवाद दिले. एक सुंदर ग्राफिक्स, सुंदर डिझाईनचे प्रमाण अगदी आपण पाहतोय. 6 चेंडूवरती 6 चौकार खेळल्यानंतर त्या 4 अंकामध्ये असणारा शुभमचा जो फोटो आहे तो अप्रतिम आहे. शुभम थेटे खूप जबरदस्त कामगिरी. तर जावे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय उर्वरित 12 चेंडूमध्ये 31 धावा संख्येचा पाठला. या दरम्यान अगदी आपण पाहिले नो बॉलचा इशारा. किरणच्या गोलंदाजीवरती पहिलाच बीमर जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. बीमर आलाय. हा चेंडू फेकताना आणि हा गेला नो बॉल. हॉटेल साई चंद्र लोणीचे प्रोप्रायटर श्री गणपत शेठ भोसले पाटील यांच्याकडून 11 घेऊन टाक. 2 धावा निश्चितप्रमाणे तर म्हणजे मिळणार आहेत. योगेश अगदी एका धावसंख्येने आपलं खातं खोलतोय. धापलकर धावा संख्या 71. 12 चेंडू 29. 12 चेंडू 29.
बारा चेंडूमध्ये 29चा पाठलाग अजूनही करायचा. फ्री हिटचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव सुद्धा अगदी आपण पाहतोय कारण स्ट्राईक रोटेड आहे. आणि इथं अगदी आपण पाहिले आणि पंच निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. विशेष करून आपल्याला पाहिलं मिळतंय की अजून निर्णय तर कुठलाच प्रकारचा आला नाही. बरं जण हा एक विचार करतील की चौकार तर निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं, मग पंचांनी पहिला चौकार का दिला नाही. बरोबर ना अंकुश सर, चौकार तर होता पण क्रिकेटचा एक पंचांच्या बाबतीत एक नियम असतो, पहिलं काय घडलं जातं. अंपायर्स कॉल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहू. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. नो बॉल, नो बॉल वरती हा चौकार आहे. आणि नो बॉल आणि त्याच्यानंतर एक चौकार निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. बरेच जण एक विचार करते की 2 बिमर तर पडले गेले, पण क्रिकेटचा रूल पण असा आहे की दोन्ही चेंडू जर तुमच्या शरीरभेदक असतील तर तिथं कुठेतरी गोलंदाज बंद होतो. फ्री हिटचा कंटिन्यू परत एकदा मारा, इंजर्डच्या उद्देशाने असेल तर. हा दरम्यान परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय येतोय. त्या दरम्यान आरामात आलेली एक सिंगल आहे. 10 प्रकार धावसंख्या वाढतीये. 10 प्रकार धावसंख्या 77 धावा आहेत. अजून 23 बनवायच्या आहेत. 11 चेंडू बाकी आहेत. 11 गेंदे 23 रन. 11 चेंडूमध्ये 23 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. योगेश पवार प्रदेश स्ट्राईकला येताना पाहायला मिळतोय. किरण खोबरे आज काय चमत्कार करतोय ते आपल्याला पाहायचे, कारण आज चमत्काराची अपेक्षा त्याच्याकडून खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात आहे. कॉलबॅकचे राऊंड आहेत. खूप दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि हे ब्रह्मास्त्र होतं किरण खोबरेच. तुम्ही अशा प्रकारचे चेंडू किरण खोबरे नेहमी चांगल्या चांगल्या फलंदाजात संभ्रमात टाकतो. अशा प्रकारचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस आणि त्यातल्या त्यात अगदी गती परिवर्तन होतं. धापलक स्थिर 77 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळाल्यात. 2 फलंदाज बाद आहे. 10 चेंडू 23 धावा. 10 चेंडू 23. फुल टॉस परंतु हो इथे काय घडलंय. फलंदाज बाद आहे. त्रिफळा बाद. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. एक फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहिला. बॅटला थोडासा चेंडू लागल्या गेल्यानंतर शरीरावरती लागला आणि तिथं त्यानंतर चेंडू डाव्या एष्टीवरती गेला आणि बेल्स पडली गेली आणि परतावं लागलं योगेश पवारला. ट्विस्ट निश्चितप्रमाणे निर्माण झालाय आणि टप्पा पडल्यानंतर बेल्स निश्चितप्रमाणे पडल्यानंतर योगेश पवार सुद्धा या गोष्टीला काहीच करू शकत नाही. त्यानंतरचा आनंदोत्सव अगदी आपण पाहिला किरण खोबरेचा. आणि आता इथं टर्निंग पॉईंट होणार का, प्रश्नचिन्ह तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. उर्वरित 9 चेंडूमध्ये 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सुरुवात तर खूप सुंदर होताना पाहायला मिळाली सुशांत गायकवाडच्या माध्यमातून. पाणी मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे पोहोचले गेलेलं आहे. आता फक्त आपल्याला एवढंच पाहिजे, हे पाणी लागलेल्या आग विझवणार आहे का हे पाणी अजून भडका करत आहे ते पाहिजे. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल गागरेला आपण पाहतोय. 7S लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण लाईव्ह करत असताना आजच्या ज्या काही ठळक काही गोष्टी आहेत त्यासुद्धा अपलोड झाल्यात. योगेश पवारचा अर्धशतक, शुभम गीतेचा अर्धशतक, शुभम गीतेच्या 6 चेंडूवरती 6 चौकार, सगळ्या गोष्टी अपलोड तर झाल्यात. पण त्याच दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे अजून एक चौकार आलाय. अमोलच्या बॅट मधून चौकार होतोय. 4 रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा. शेवटचे 8 चेंडू 19 धावा. 8 चेंडूमध्ये 19 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 81 वरती धापलक आहे. 3 फलंदाज बाद. मॅच मध्ये मजा येते.
100 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. किरण परत एकदा तयार आहे. अमोलसाठी मारा करेल. किरण खोबरे टू अमोल घागरे. काय करामत होते आपल्याला पाहिजे. संजीव भाऊ गिरी 11 वर्सेस साई बालाजी लोणी. थोडासा मिस्टॅम फटका निश्चित प्रमाणात जरी पाहायला मिळत असेल परंतु एक धाव या ठिकाणी आरामात येताना पाहायला मिळाली. एका धावसंख्येनंतर दापलकर धावसंख्या 82 धावा आहेत. 7 चेंडू आणि 18 धावा. 7 चेंडू 18. हा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या चेंडूवरती बराचसा सामना जो आहे तो अवलंबून आहे. डिपेंड आहे या बॉलवरती बरंचसं काय. किरण खोबरे इथे काय चमत्कार दाखवते आपल्याला पाहिजे. सुशांत गायकवाडची खेळी आपण बघतो 24 मध्ये अजूनपर्यंत नाबाद असताना 68 वरती हा सुशांत गायकवाड आता स्ट्राईकला आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजीवरती तयार आहे किरण. फुल टॉस आणि इथे अगदी आपण पाहतोय जेल होणार का, परंतु तिथे जेल होऊ शकला नाही. आणि तिथे अगदी आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी जे घेतली गेली नाहीये. एक सिंगल परत एकदा 2 वेळेस ही घटना अगदी आपण पाहिली जी होताना पाहायला मिळाली. आणि आता आपण पाहतोय षटक क्रमांक 5 संपलं गेले. 3/83. 6 चेंडू 17. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आता शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाते ते आपल्याला पाहिजे. मी एक शेअर नेहमी सांगत असतो. माझ्या आयुष्यातला एक फेमस शेअर है कि अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. अपनी कीमत उतनी रखिए जो आधा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, क्रिकेट का हो या हो जिंदगी का, अपना एक का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. त्यामुळे आता हा हुकमी एक्का गोलंदाज नक्की कोण असेल ते आपल्याला पाहिजे. बॉल चेक केला गेला. परत एकदा बॉल अगदी आपण पाहतोय तो बदलला जातोय. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत. 17 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हे 6 चेंडू 17 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत, होतात की नाही होत आहेत, प्रश्नचिन्ह तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. पाहू मैदानाच्या आतमध्ये या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे. अचूक टप्प्याचा मारा कशा प्रकारे केला जाईल. शेवटच्या षटकासाठी निलेश शिवरपे आलेत, संघमालक आहेत. इथे संजूभाऊ गिरी 11 या संघाचे म्हणजे शुभम भाऊ तुपे आणि निलेश दादा वरपे संघमालक आहेत. पण आपल्याला पाहायचं आहे की आता संघमालकांच्या हातामध्ये संघाची धुरा आता सोपवलेली आहे. सूर्यप्रकाश यादव चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली. क्षेत्ररक्षक या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे केलं जाईल त्या दरम्यान 2 धावा आरामात पडून पूर्ण केल्या गेल्या. शेवटचे 5 चेंडू बाकी राहिलेत. 15 धावा अजूनही या दरम्यान ज्या पडवायच्या. 5 चेंडू 15. सामना अजून संपलेला नाहीये. कोण जिंकतोय कोण पराभूत होतंय येणारा काळ तर निश्चितप्रमाणे ठरवणार आहे. दोन्ही संघांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. त्याचं कारण पण असं आहे, इधर हा सामना साई बालाजी लोणी संघाने जिंकला तर हा संघ सुपर 8ला दाखल होणार आहे.